तर जयंत पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट आणि त्यानंतर चर्चा सुद्धा सुरू झाल्या। तर जयंत पाटलांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। जयंत पाटील यांनी या भेटी संदर्भात फोटो सुद्धा पोस्ट केलेले आहेत। नेमकी भेट कशासाठी होती याचं कारण सुद्धा सांगितलं आहे। जयंत पाटील यांनी काय म्हटले पाहूयात। नगरविकास खात्यासंदर्भातील वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असं जयंत पाटील यांनी म्हटले। नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणीही त्यांच्यासोबत चर्चा केली, हे सुद्धा कारण दिलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले। शुभम, एकनाथ शिंदेंची जयंत पाटील यांनी भेट घेतली या विषयावर आपण बोलूच, मात्र राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? कारण खूप गाठीभेटी होत आहेत। काय नेमकी आतली बातमी आहे? काय नेमकं घडतंय आतमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात? जगदीश, खरं बघायला गेलं तर सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की राष्ट्रवादीमधला एक असा गट तयार झालेला आहे ज्यांना आता एनडीए सोबत जायचंय किंवा महायुती सोबत जायचंय। मग दिल्लीमधनं एकत्रीकरण असो किंवा मग इथे महायुतीमध्ये सामील असो, एक गट असा बोलत आहे की आपण महायुती सोबत जाणं गरजेचं आहे, केंद्रामध्ये देखील एनडीए मध्ये जाणं सोबत आपण गरजेचं आहे। आणि याच सगळ्या विषयावरनं हा सगळा घोळ असल्याचं स्पष्ट चित्र हे मागील 15 ते 20 दिवसांपासून दिसून येत आहे। चर्चा ज्यानुसार सुरू आहेत आणि ज्या प्रकारे पत्रकार परिषदेमधनं उत्तरं येत आहेत त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं थेटपणे दिसून येत आहे। आणखी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते हे कुठे ना कुठे वक्तव्य करताना दिसून येत आहेत। इतकंच नाही तर मग समजा आम्ही महायुतीसोबत आलो किंवा एनडीए सोबत आलो तर मग नेमकं आम्हाला काय मिळेल अशा पद्धतीच्या थेट चर्चा सुरू असताना मात्र जे वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे त्यांची अशा पद्धतीने चर्चा आहे की असं काहीच नाही आहे। त्यामुळे दोन वेगवेगळी उत्तरे जी आहेत ती आपल्याला येत आहेत। अशामध्ये जयंत पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी भेट घेतली। सुमारे 1.25 तास ही भेट झाली होती, ज्यामध्ये अर्धा ते पाऊण तास जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांची एकांतात चर्चा झाली आहे। ज्यावेळेस तिथे जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित नव्हते, फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। नेमकं आता या चर्चेचं समीकरण काय हे आता त्या दोन नेत्यांमध्ये आहे। आणि इतकंच नाही तर एकनाथ शिंदे आता महायुतीच्या नेत्यांसोबत देखील भेट घेणार आहेत आणि सविस्तर चर्चा करण्यात असं देखील सूत्रांकडून सांगायला मिळत आहे। कुठेतरी केंद्रामध्ये ज्या पद्धतीने जागा वाढवण्याचा प्रस्ताव हा मांडला जाऊ शकतो आणि जागा वाढ होऊ शकते खासदारांची, त्या अनुषंगाने राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत मतभेद देखील असल्याचं समजून येत आहे। ज्याच्यामध्ये दोन विचार आहेत। एक विचार असे आहेत की शरद पवार जे सांगतील त्याचनुसार होईल, तोपर्यंत कोणताही निर्णय नाही। तर काही आमदार आणि काही खासदारांचं असं मत आहे की आपण एनडीए सोबत गेल्याचं, महायुती सोबत गेल्याचं आपल्याला बरं राहील। अशा प्रकारे चित्र जे आहेत हे स्पष्टतः दिसून येत आहेत राजकीय वर्तुळात। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले रहा।